discuss about next part of chapter gravitation. In this part, we are going to revise Newton's law of gravitation, Kepler's laws of planetary motion, and one numerical based on Kepler's laws, right? So, in next video, we are going to discuss about variation of acceleration due to gravity with respect to height and depth and on the surface of the earth. But in this session, let us have a look on the first point, that is nothing but Kepler's laws. Kepler's laws हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे आणि हा पार्ट आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनला बऱ्याच वेळा विचारला जातो. तसंच केपलर्स लॉज वरती मी यापूर्वी एक लेक्चर घेतलेला आहे. कृपया ते लेक्चर व्यवस्थित पहा. ज्या विद्यार्थ्यांना त्या लेक्चर मध्ये काही डाऊट्स असतील तर त्यांनी प्लीज ते विचारा. या सेशनमध्ये मी मात्र केपलर्स लॉज वरती थोडीशी रिव्हिजन घेणार आहे की जेणेकरून तुम्हाला समजेल आपण न्यूमेरिकल्स मध्ये कोणत्या पॉइंटला कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे ते. ठीक आहे. माझा मेन पर्पज तोच आहे की केपलर्स लॉज एकदा तुम्हाला सांगितले की त्या न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करता आल्या पाहिजे. ठीक आहे. ओके. नाव केपलर्स लॉज आपल्याला काय सांगतात की केपलर्स लॉज मध्ये आपण पाहिलं होतं की दिस इज इलिप्टिकल ऑर्बिट. बरोबर आहे की नाही? दिस इज इलिप्टिकल ऑर्बिट. येस ऑर नो? ओके. नाव ही जी इलिप्टिकल ऑर्बिट आहे या इलिप्टिकल ऑर्बिट वरती कोण असतो? प्लॅनेट. प्लॅनेट म्हणजे कोण? अर्थ. राईट. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की या इलिप्सला एक फोकस असतो, त्याला आपण फोसाय म्हणतो किंवा त्याला आपण फोकी म्हणतो. ठीक आहे ना? ओके. मग जो सन आहे, सन इज अ फिक्स्ड ऑन द फोसाय. राईट. ओके. अँड द प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग इन इलिप्टिकल ऑर्बिट. दिस इज आवर फर्स्ट लॉ. राईट. कन्सेप्च्युअली आणि लॉजिकली समजून घ्या. एकदम इझी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेमॅटिक असं काही नाही. हे पहा. सन इज अ फिक्स्ड ॲट वन ऑफ द फोसाय अँड प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग इन अ इलिप्टिकल ऑर्बिट. हे समजलं सर्वांना? दिस इज द फर्स्ट लॉ. राईट. ओके. आता सेकंड लॉ काय सांगतो की सेकंड लॉ म्हणतो द लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट. The line joining sun and planet sweeps out equal area in equal interval of time. ठीक आहे. हे आपण पहिल्या सेशन मध्ये पण पाहिलं आहे. याचं मिनिंग काय झालं की समजा हा जो तुमचा प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट स्टार्टिंगला ए पॉइंटला होता. तो प्लॅनेट थोड्या वेळानंतर टाइम टी इज इक्वल टू लेट अस से 5 मिनिट किंवा टाइम टी इज इक्वल टू टी 5 मिनिटानंतर हा प्लॅनेट रिव्हॉल्व होतोय म्हणजे तुमचा या पॉइंटला येणारी बरोबर आहे की नाही? ओके. येस ऑर नो? मग पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत हा प्लॅनेट तुमचा रिव्हॉल्व झाला. ठीक आहे ना? किती वेळामध्ये? टाइम टी इज इक्वल टू 5 मिनिट्स मध्ये. समजलं? ज्यावेळेस हा प्लॅनेट तुमचा ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत येईल त्यावेळेस त्याने जो एरिया कव्हर केलेला आहे दिस इज एरिया. ओके. हा एवढा एरिया आहे की जो मी हॅचिंग लाईन दाखवलेला आहे. समजलं? ओके. आता समजा हा प्लॅनेट पुढे रिव्हॉल्व होत होतो आला आणि हा प्लॅनेट लेट अस ऍझ्युम की तो प्लॅनेट पॉइंट सी ला आला. मग सीच्या पुढे परत आपण काय करायचं? सेम टाइम द्यायचा. 5 मिनिट द्यायचे. 5 मिनिटानंतर तो प्लॅनेट तुमचा या ठिकाणी कुठेतरी डी पॉइंटला येईल. ठीक आहे. ओके. आता हे परत जॉईन करून घ्या. काय आपण जॉईन केलं? सीएस आणि सीडी. ओके. या दोन्ही केसेस मध्ये एरिया सारखाच असतो. हा आहे तुमचा सेकंड लॉ. ओके. या दोन्ही केसेस मध्ये एरिया तुमचा सारखाच असतो. म्हणजेच काय? एरिया ए एस बी इज इक्वल टू एरिया सी एस डी. दिस इज केपलर्स सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. राईट. ओके. दिस इज वी ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ एरिया. काय पाहिलं पहा? The line joining sun and planet sweeps equal area. Higher, sweeps equal area in equal interval of a time. Easy? Okay. म्हणजे तुम्हाला जर टाइम सेम दिला तर सेम टाइम मध्ये तो तुमचा प्लॅनेट इक्वल एरिया कव्हर करेल. हे झालं तुमचं केपलर्स सेकंड लॉचं मिनिंग. ओके. आपण सध्या रिव्हिजन करत आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीचा पार्ट पाहिला नसेल कृपया तो पार्ट मात्र 100% पाहून घ्या. तरच तुम्हाला आता मी जे काय बोलतोय ते समजेल. समजलं? ओके. नाव थर्ड लॉ.
राईट. थर्ड लॉ. तिसऱ्या लॉ मध्ये काय सांगतो केप्लर्स? ओके, तिसऱ्या लॉ मध्ये केप्लर्स काय म्हणतात की द स्क्वेअर ऑफ कुणाचा स्क्वेअर आहे? द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड. टाइम पिरियडचं मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही समजा प्लॅनेट ए पॉइंट वरून निघाला आणि परत पॉइंट ए लाच आला, म्हणजे आपण निघालो आणि परत त्याच पॉइंटला आलो, त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. सो द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट, कोण फिरतोय? हा प्लॅनेट. सो द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट तुमचा आहे टी. मग केप्लर थर्ड लॉ काय सांगतो? केप्लर थर्ड लॉ म्हणतो द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. क्यूब आहे, मीन डिस्टन्स आहे. मीन डिस्टन्स कोणाचं? मीन डिस्टन्स म्हणजेच ऍव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड planet is so square of time period of revolution of a planet is directly proportional to cube of mean distance between the planet and sun. Okay, हे झाले तुमचे तीन लॉज. फर्स्ट लॉ आपण काय पाहिला? the orbit of revolution of a planet is elliptical and the sun is placed at one of the foci or foci. त्यालाच आपण म्हणतो law of orbit. Kepler's first law is also called as the law of orbit. Kepler's second law काय सांगतो? काय म्हणतो आपण? हा एरिया इक्वल असतो. The line joining the sun and planet splits out equal area in equal interval of time. Kepler's second law is called as law of area, right? Okay. In the third law, Kepler's third law म्हणजेच Kepler's law of time period, right? Okay. Time period of a planet, right? Okay. Now, काय म्हणतो Kepler's third law? The square of time period of revolution of a planet is directly proportional to cube of mean distance between the sun and planet. Very good. Okay. आता आपण क्लास 9 मध्ये हे शिकलेलो आहोत आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की x is directly proportional to y असं जर असेल तर याला आपण कसं लिहितो रे बाळांनो? तर याला आपण x is equal to काय लिहितो? ky. तुम्हाला आठवते का सर्वांना? फिर k is a proportionality constant, बरोबर आहे की नाही? तसंच आपण इथं पण असं लिहायचं टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काढून टाकायचं इज इक्वल टू के आर चा क्यूब. समज सर्वांना इझी. सो स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मीन डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट. सो टी स्क्वेअर इज डायरेक्टली टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स म्हणजे आर. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर चा क्यूब. हे तुम्हाला समजलं? व्हेरी इझी, राईट? ओके. नाव हे तुम्हाला समजलंय? लक्षात ठेवायचं. ओके. आता जर समजा असं असेल की एक्स स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय स्क्वेअर, तर आपल्या सर्वांना माहित आहे की एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आपण कसं लिहिणार? के वाय चा स्क्वेअर. किंवा इथे जर क्यूब असतं तर आपण इथे काय लिहिलं असतं? क्यूब लिहिलं असतं. समजलं ना? इझी. ओके. सो दिस इज द डिस्कशन और दिस इज द रिव्हिजन ऑफ Kepler's laws of planetary motion which we have seen in the earlier part as well. Okay. Now ओके, अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट अशी आहे की आपल्या क्लासच्या जे काही प्रिव्हियस इयरच्या नोट्स होत्या, म्हणजे आपण क्लासमध्ये विद्यार्थ्यांना डिक्टेट केलेल्या, विद्यार्थ्यांनी लिहून घेतलेल्या त्या नोट्सची पीडीएफ मी आपल्या ऍपवरती अपलोड करत आहे. तर ती पीडीएफ डाउनलोड करून घ्या आणि ते पण तुम्ही वाचू शकता. तसं तर मी तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन्स वगैरे देत आहे. ठीक आहे. ओके. नाउ लेट अस रीड द क्वेश्चन 4 फ्रॉम आवर एक्सरसाइज which is on the page 15, right? Read the question very carefully कारण आपल्याला त्यापासून गिवन डेटा प्रॉपरली एक्सट्रॅक्ट करायचा आहे. Let the period of revolution of a planet at a distance capital R from a star be capital T. म्हणजे त्यांना असं म्हणायचे की समजा या ठिकाणी जर स्टार असेल, या स्टार पासून R एवढ्या अंतरावरती एक प्लॅनेट आहे आणि या प्लॅनेटला स्टार भोवती फिरण्यासाठी टाइम लागतोय कॅपिटल टी. ठीक आहे. केस नंबर 1. आता मी पुढे काय म्हटलंय? प्रूव्ह दॅट इफ इट वॉज ॲट डिस्टन्स 2r फ्रॉम द स्टार इट्स अ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन विल बी √8t. म्हणजे त्यांनी असं आपल्याला म्हटलेलं आहे की जर आपण हे डिस्टन्स r च्या ऐवजी 2r केलं
म्हणजे या ठिकाणी सन फिक्स आहे आणि आता आपण काय केलं, डिस्टन्स 2r केलं. जर आपण हे डिस्टन्स 2r केलं तर टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन हा किती असेल किंवा टी डॅश म्हणूया हा किती असेल, समजलं. आता या दोन कंडिशन्स तुम्हाला कळल्या की या दोन्ही कंडिशन्स आपल्याला गिवन डेटामध्ये आहेत. ठीक आहे, ओके, गिवन डेटामध्ये, राईट. ओके, मग आता गिवन मध्ये काय आहे, आपण असं मानूया, पहिल्या केसमध्ये आपण असं मानूया की दिस इज द फर्स्ट केस. आपल्या समोर स्टार पासून प्लॅनचा डिस्टन्स आहे कॅपिटल आर. सो इन दिस पर्टिक्युलर केस लेट अस अज्युम r1 is equal to capital R and t1 is equal to capital T. काय नाही, फक्त हे जे आहे हे मी इथे लिहिलेलं आहे, राईट. सो दिस इज ऍक्च्युअली केस 1. केस 1 आहे, समजलं ना. ओके, नाउ इन सेकंड केस r2 is equal to 2r, right? And we have to find t2 is equal to, हे आपल्याला फाइंड करायचं. ऍक्च्युअली त्यांनी प्रूफ करा किंवा प्रूव्ह करा असं म्हटलेलं आहे, त्यामुळे आपण त्याला कसं न लिहिता आपण त्याला टू प्रूव्ह असं म्हणूया आणि कॅल्क्युलेशन सुरू करूया, राईट. सो टू शो काय शो करायचं आपल्याला, t2 is equal to √8t. समजलं. या दोन केसेस आहेत. पहिल्या केसमध्ये पहा स्टार आणि प्लॅनेट मधलं डिस्टन्स आहे कॅपिटल आर, पण जर हे डिस्टन्स आपण 2r केलं तर टाइम पिरियड किती होईल, तर टाइम पिरियड √8t होईल. हे शो करायचं आहे. हे तुम्हाला प्रॉपरली गिवन डेटामध्ये लिहायचंय, टू शो म्हणायचं अँड प्रूफ. ओके, पहिल्या केसमध्ये फर्स्ट केस अकॉर्डिंग टू स्टेप वाज द्या. पॉइंट नंबर 1, अकॉर्डिंग टू Kepler's third law of planetary motion, Kepler's third law of planetary motion, T square is directly proportional to r चा क्यूब. समज, T square is directly to r चा क्यूब. आता डायरेक्ट मिरर करून टाकतो. आपल्याकडे कंडिशन्स आहेत, हे तुम्ही ऍक्च्युअली अगोदर गिवन डेटा मध्ये दिले असते. हे समजलं. ओके, say this is equation number 1. Now for case 1 साठी आपण काय लिहू शकतो, for case 1 we can write like t square is directly proportional to r चा क्यूब. बरोबर आहे, परंतु केस 1 साठी काय होईल, t1 स्क्वेअर, कारण t1 आपण दिलेला आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r1 चा क्यूब. यालाच आपण असं लिहू शकतो की t1 स्क्वेअर इज इक्वल टू k r1 क्यूब. k बदलत नाही कारण k हा कॉन्स्टंट आहे. समजलं ना. ओके, ना हे समजलं ना. काय म्हणतात आपल्याला, बट t1 इज इक्वल टू काय आहे, t1 इज इक्वल टू t आणि r1 इज इक्वल टू कॅपिटल आर. ओके, मग t1 च्या ऐवजी आपण t पुट करूया, t चा स्क्वेअर इज इक्वल टू k, r1 च्या ऐवजी कॅपिटल आर त्याचा करूया क्यूब. समजलं सर्वांना. ओके, so it is equation number 2, right? Similarly for case 2, केस नंबर 2 साठी आपल्याला काय करावं लागेल, फॉर केस 2 काय, फॉर केस 2 सेम टू सेम, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर चा क्यूब. हे आपल्याला कोणी सांगितले, केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. सो केस नंबर 2 साठी या कंडिशन्स आहेत, राईट.
मग केस नंबर 2 साठी कसं म्हणणार आपण टी स्क्वेअर म्हणजेच केस नंबर 2 साठी T2 चा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R किती आहे R2 चा क्यूब. समजलं ना? ओके. देयरफॉर T2 स्क्वेअर इज इक्वल टू K R2 चा क्यूब. ठीक आहे. या ठिकाणी हा K आणि हा K सारखाच आहे कारण तो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. ठीक आहे ना. हे तुम्हाला समजलं या ठिकाणी. ओके. आता हे तुम्ही प्रॉपरली लिहून घेतलं असेल किंवा लिहून घ्या. ठीक आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर T2 ठीक आहे. T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू K. व्हॉट इज R2? R2 इज इक्वल टू 2R. सो R2 च्या ऐवजी 2R पुट करतो त्याचा करतो क्यूब. R2 च्या ऐवजी 2R पुट केलाय म्हणजे हे ब्रॅकेटचा पूर्ण क्यूब होईल. ठीक आहे. ओके. हे समजलं. आता या कंडिशन्स आपल्याला समजल्या. नो प्रॉब्लेम. राईट. ओके. आता हे जर तुम्हाला समजलं असेल नाउ गो टू दी नेक्स्ट. याला पुढे कॅल्क्युलेशन करा. देयरफॉर T2 स्क्वेअर इज इक्वल टू K. 2 चा क्यूब काय येईल 8 आणि R चा क्यूब. यालाच आपण जर व्यवस्थित लिहिलं तर T2 स्क्वेअर इज इक्वल टू 8K R क्यूब. समजलं ना? Say this is equation number 3. Say this is equation number 3. ओके. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर काय करू शकतो आपण या ठिकाणी चेक इट आउट. T2 चा स्क्वेअर आहे आणि T स्क्वेअर आहे. आपण याला असं म्हणूया डिवाइडिंग इक्वेशन 3 बाय इक्वेशन 2. करा डिवाइड. इक्वेशन 3 किती आहे T2 चा स्क्वेअर अपॉन इक्वेशन 2 किती आहे T चा स्क्वेअर इज इक्वल टू T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं उत्तर 8K R चा क्यूब अपॉन T1 चा स्क्वेअर काय आलं K R चा क्यूब. या ठिकाणी R चा क्यूब आहे सॉरी आणि या ठिकाणी R चा क्यूब आहे. राईट. नाउ डू द कॅल्क्युलेशन. K कॅन्सल R क्यूब कॅन्सल शिल्लक काय राहिलं T2 चा स्क्वेअर अपॉन T चा स्क्वेअर इज इक्वल टू 8. राईट. देयरफॉर T2 स्क्वेअर इज इक्वल टू 8T स्क्वेअर. देयरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट राईट on both side. काय होईल मग T2 इज इक्वल टू रूट मध्ये 8 आणि T स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय असणार आहे T. सो दिस इज युअर आन्सर. आता महत्त्वाचे आन्सर म्हणजे प्रीवियस इयरला जे काही मी नोट्स दिल्या होत्या म्हणजे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर वरती आपल्या क्लासमध्ये लिहून तर त्या नोट्सची पीडीएफ मी आपल्या ऍप वरती अपलोड करणार आहे. तर कृपया ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा आणि डाउनलोड करून त्यामधून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. मोस्ट ऑफ दी कंटेंट आपला सेमच आहे परंतु यावर्षी थोडासा पार्ट कमी केला आहे. तो पार्ट सोडून तुम्ही उरलेला सर्व अभ्यास आपल्या त्या नोट्स मधून करू शकता. आपल्या क्लासमध्ये ज्या पद्धतीने लिहून दिलं जातं त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली पाहायला भेटेल. ठीक आहे ना. ओके. तर दिस इज युअर आन्सर. राईट. ओके. यानंतर मी तुम्हाला एक छोटंसं रिव्हिजन घेणार आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरती. ठीक आहे ना. याचा तुम्ही प्रॉपरली स्क्रीनशॉट काढून घ्या. या ठिकाणी तुम्ही पॉज करू शकता आणि तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. ओके. आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आता हे मी रफ करेपर्यंत तुम्ही न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन रिवाइज करण्याचा प्रयत्न करा, आठवण्याचा प्रयत्न करा, मेमोराइज करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना. कन्सेप्च्युअल आहे, लॉजिकल आहे हे तुम्हाला माहित आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो एव्हरी पार्टिकल इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल बाय फोर्स which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. आठवते का सर्वांना. मग आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये काय काय पाहिलं होतं पहा. लेट अस से m1 is the mass of first object. Let us say m2 is the mass of second object. Small d is the distance between them.
Small d is the distance between them. Then force of attraction is capital F. Force of attraction is capital F. समजलं ना? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो? Force of attraction between any two bodies is directly proportional to product of their masses m1 and m2. हे आपण पाहिलं. Second, F is inversely proportional to square of distance between them. Let us say this is equation number 1. Let us say this is equation number 2. आणि या दोघांना आपण जर कंबाईन केलं तर F is directly proportional to m1 m2 upon d square. हे आपण प्रीवियस पार्ट्स मध्ये पाहिलेलं आहे. राईट? याला जर व्यवस्थित लिहिलं तर F is equal to capital G हा कॉन्स्टंट आहे m1 m2 upon d square. समजलं? What is capital G? Universal gravitational constant. Capital G ची व्हॅल्यू 6.673 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. Capital G चे युनिट आहे. ठीक आहे. Small g is acceleration due to gravity आणि त्याचा युनिट काय असणार आहे मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. त्याची व्हॅल्यू किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण न्यूमेरिकल सुद्धा यावरती सॉल्व्ह केले आहे. समजलं ना? तर आपण आजच्या सेशनमध्ये काय काय पाहिलं? नंबर 1 केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, त्याचं रिव्हिजन केलं प्रॉपरली. पहिला लॉ, दुसरा लॉ, तिसरा लॉ. फर्स्ट लॉ काय सांगतो? प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग इन अ इलिप्टिकल ऑर्बिट हियर सन इज फिक्स्ड ॲट वन ऑफ द फोसाय ऑफ एन इलिप्स. समजलं? दुसरा लॉ सांगतो की द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तिसरा लॉ सांगतो द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. त्यानंतर आपण न्यूमेरिकल पाहिला. न्यूमेरिकल महत्वाचा होता. ओके. आणि त्यानंतर आपण न्यूटन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनला थोडक्यात रिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. आपण म्हटलं आहे m1 इज द मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 इज द मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, d is the distance of separation between the m1 and m2, and F is the force of attraction. Then according to Newton's law of gravitation, F is directly proportional to m1 m2. F is inversely proportional to square of distance. Therefore, combining 1 and 2 will get F is equal to m1 m2 upon d square. So by removing this proportionality sign, we have to put universal gravitational constant capital G, whose value is 6.673 to 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. हा क्वेश्चन मी आपल्याला युनिट टेस्ट मध्ये टाकला होता. Small g is acceleration due to gravity. Understood? So this is all about today's lecture. Hope you understand all the concepts. So let us stop here. Wish you all the best. Thank you very much.